जर तुमच्याकडे सिस्ट असेल तर लवकरच तो उपचार करण्याचा एक मार्ग निवडा. कारण सिस्ट कसा असेल आणि कसा नसेल याची आपल्याला कल्पना नसते. नमस्कार मित्रांनो, मी इमाश उध्व आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एपिडर्मल सिस्ट बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, हे समजून घ्या की सिस्ट ही फार गुंतागुंतीची गोष्ट नाही. जर आपल्या अहवालात सिस्ट असेल तर ती फार भीतीदायक गोष्ट नाही. एक गोष्ट समजून घ्या की अंडाच्या पोषणासाठी प्रयत्न करणारा अंडाच्या पाठीवरील स्तर एपिडर्मल थर म्हणतात. त्यावर सिस्ट असेल तर त्याला एपिडर्मल सिस्ट म्हणतात. असं म्हणजे मुळाच्या मागच्या एका लेयरवर गाठ असेल तर आणि त्यावर कोणताही खतरनाक अथवा ट्यूमर दिसल्यास तर घाबरण्याची गरज नाही. हे फक्त एक सामान्य किस्त आहे. जर आपण त्याला सामान्यपणे उपचार करता येत असेल तर तो उपचार करण्यायोग्य बनतो. त्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक नाही, याचा स्पष्ट माहिती आहे. आता सिस्टबद्दल बोलूया. ही एक सामान्य गोष्ट आहे असे घडते. यामुळे ते तुम्हाला वेदना देत नाही हे आवश्यक नाही. जर आपल्याला काहीतरी जाड वाटत असेल किंवा आपल्याला काहीतरी गुगली टाईप जाणवत असेल किंवा आपल्याला काहीतरी जाड किंवा काहीतरी फुगलेले वाटत असेल, जर तुम्हाला ते वेदना देत असतील तर ते समस्येचा विषय आहे. जेव्हा ते आपल्याला वेदना देण्यास सुरुवात करते किंवा आपल्याला कोणतीही समस्या देण्यास सुरुवात करते, बहुतेक प्रकरणांमध्ये जेव्हा सामान्य अल्सर तयार होतो तेव्हा आपल्याला कोणतीही वेदना दिसत नाही. काही वेळा सिस्ट आणि व्हेरिकोसेल बद्दल आपण गंभीरतेने चुकीचं वाटतं. अँड क्विकली गो थेरेटिओ गेट युअर टेस्ट डोन. आणि तुमच्या रिपोर्टमध्ये सिस्ट समोर येतो. मग तिथे काय होतं? आपल्याला अल्सरबद्दल शंका येऊ लागते. तुम्हाला सिस्टबद्दल शंका येते. जर आपण सिस्टबद्दल माहीत नसल्यास तर आपण त्याच्या संबंधात एका संकीर्ण परिस्थितीत जात नाहीत. जर तो नॉर्मल सिस्ट असेल तर त्यावर उपाय आहे. आपण होमिओपॅथ किंवा आयुर्वेद यापैकी एक करून पाहू शकता. दोघेही आपल्या अल्सरवर उपचार करतात. सिस्ट हा गुंतागुंतीचा भाग नाही. परंतु जर आपल्याला अल्सर असेल तर आपण शक्य तितक्या लवकर त्यावर उपचार करण्याचा मार्ग निवडला पाहिजे. सिस्ट कसा तयार होईल की नाही याची आपल्याला कल्पना नाही. सिस्ट तयार होण्याबद्दल आम्हाला कळत नाही की ती कशी होईल. जर आपल्या अहवालात सिस्टचा उल्लेख असेल तर आपण डॉक्टरकडे जावे. आपण कोणत्याही डॉक्टरांशी बोलू शकता आणि त्यावर तोडगा काढू शकता. मी तुमच्या समोर काही अहवालांचा उल्लेख करत आहे. अल्सरचे अहवाल बरे होतात. आपण थांबून आपले अहवाल तपासावे आणि आपण जाणून घ्यावं की सिस्ट उपचारयोग्य आहेत. आम्ही पुढील व्हिडिओत भेटू नये. उस समय तक नमस्ते.